रेडी 3 2 1 स्टार्ट. परिच्छेद ब. सन्माननीय सहकारी सभासद बंधू भगिनींनो, आपल्या सहकारी साखर कारखान्याचा 25व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करताना मला आनंद होत आहे. परिच्छेद आपल्या साखर कारखान्याचा मार्च 2015 अखेर वर्षाचा वार्षिक अहवाल आपणाकडे आहे. तो आपण वाचला असेलच असे मी आपल्या परवानगीने गृहीत धरून चालतो. तसेच वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफातोटा पत्रके संचालक मंडळाच्या वतीने आपणास सादर करताना मला आनंद होत आहे. आपणा सर्वांना कल्पना असेलच की हा साखर कारखाना सहकार तत्वावर लहान शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेला आहे. तसेच समाजातील सर्व थरातील सामान्य माणसाचे जीवन सुजलाम व्हावे यासाठी आपल्या कारखान्याने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. तसेच कारखान्याच्या निरनिराळ्या माध्यमातून सर्व थरातील लोकांचे जीवन समृद्ध व्हावे, प्रगतिशील व्हावे व कृषी औद्योगिक नवसमाज निर्माण व्हावा व सहकारी चळवळ भक्कम, शक्तिशाली व ग्रामीण जनतेच्या उन्नतीचे व दुर्बल घटकांच्या कल्याणाचे, समाज परिवर्तनाचे कार्य करण्यासाठी स्थापन झालेला आहे. परिच्छेद आपल्या कारखान्यातून पाझर तलाव, उपसा जलसिंचन योजना इत्यादीसाठी सरकारकडे मंजुरीसाठी व ग्रामीण युवकांसाठी स्वयंरोजगार योजना, विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, ग्रामीण रस्ते सुधारणा, कुक्कुटपालन व शेतीवर अवलंबून असणारे लघु उद्योग व त्यांचा विकास इत्यादी विविध कल्याणकारी योजनेद्वारे परिश्रमाची पराकाष्ठा करीत आहे. आपल्या कारखान्याचे कार्यक्षेत्र हे 2015-16 साली सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला, बार्शी या तालुक्यातील गावे यांचा नव्यानेच समावेश करण्यात आला आहे. परिच्छेद सन 2013-14 वर्षात कारखान्याचे उत्पादन व सर्वांगीण विकास यासाठी राष्ट्रीय उत्पादकता परिषद, नवी दिल्ली केंद्रशासित संस्थेने 2014चे उत्पादकता पारितोषिक आपल्या कारखान्यास देऊन गौरव केला. ही बाब आपणा सर्वांना अभिमानास्पद आहे. हे पारितोषिक म्हणजे सहकारी तत्वाचा व त्याच्या धोरणाचा व महान कार्यांचा सन्मान होय. परिच्छेद देशाच्या सर्वांगीण विकासाकरिता केंद्र व राज्य शासनाने 20 कलमी कार्यक्रम व समाज कल्याण योजना जाहीर केल्या आहेत. या योजना परिणामकारक व यशस्वीरित्या राबविण्यासाठी आपल्या कारखान्याने सतत प्रयत्न केले आहेत व त्यानुसार 20 कलमी कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग म्हणून कारखान्याने जलसिंचन योजना, कुटुंब कल्याण, रक्तदान शिबिर, गोबर गॅस अनुदान योजना, वृक्षारोपण योजना आणि इतर 20 कलमी कार्यक्रमांतर्गत योजना कार्यवाहीत आणल्या आहेत. आपल्या कारखान्याच्या सर्व सदस्यांचा मी आभारी आहे.